शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे. संपूर्ण बातम्या आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. जे चॅनलला सबस्क्राइब करतील त्यांना रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील. आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला पैशाबाबतची ती अपडेट लगेच कळून जाईल. अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी आवश्यक राहणार आहे. सध्या पाहायला गेलं तर 2 वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीपोटी मदत मिळण्यास जे आहे ते आता सुरुवात देखील होणार आहे. त्यासाठी ई-केवायसी नक्की करा असे आव्हान दिले आहे. कर्जमाफीबाबत सर्वात मोठी दिलासादायक बातमी. छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. सध्या जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत 25,000 रुपये प्रोत्साहन अनुदान पात्र केलेले होते. आता याबाबत अपडेट आपण व्हिडिओच्या पुढे देखील पाहणार आहोत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे. ही एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल. आता पीक विमा योजनेचे 4,35,000 शेतकऱ्यांचे आकडे सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा योजनेत 4,35,000 शेतकरी आपल्याला एका जिल्ह्यातून पाहायला मिळतात. राज्यातील स्थिती जर पाहायला गेले तर राज्यामधून भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा देखील भरलेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 4,35,000 शेतकऱ्यांनी 5,25,000 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवल्याची स्थिती देखील काही जिल्ह्यातून पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला यावर्षी पीक विमा मिळणार का नाही याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष आहे. दुधाला आधारभूत किंमत ठरवून देणार, कायदा तात्काळ करा. मंत्री विखे पाटील यांचे सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र. सध्या जर पाहायला गेलं तर आता मंत्री विखे पाटील यांनी थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलेले आहे. दुधाला आधारभूत किंमत ठरवून देणार, कायदा तात्काळ करा असं देखील म्हटले आहेत. म्हणजे दुधाला जे आहे ते आधारभूत किंमत मिळाली पाहिजे, असा कायदा जे आहे ते ठरवा असं देखील म्हटलेलं आहे. सध्या स्थितीला हा निर्णय घेतला तर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल. सर्वात मोठी बातमी. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून पेच वाढणार. तिन्ही पक्षांची 5 पेक्षा अधिक जागांची मागणी. उद्धव सेनेला हव्यात 2019ला जिंकलेल्या 5 जागा तसेच 40 जागांवर शरद पवार गटाचा दावा. सध्या जर पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच महाविकास आघाडीत जागा वाटपावरून पेच देखील वाढत चालल्याचं चित्र आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देखील बातम्या आलेल्या आहेत, ती देखील पाहणार आहोत. सध्या जर पाहायला गेलं तर सरकार शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करणार. 70 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ. तसेच आता जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीत दिलेले शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्याचे आश्वासन जे आहे ते पूर्ण होणार असल्याचे देखील सरकारने सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी केलेली आहे. याचा लाभ सुमारे 70 लाख शेतकऱ्यांना भेटणार आहे. त्यामुळे तेलंगणातील शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. 15 दिवसात उर्वरित पीक विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. मागील वर्षी 2023 मध्ये पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या आणि पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ जे आहे ते आता मिळणार आहे. सध्या जर पाहायला गेलं तर काही शेतकरी वंचित राहत आहेत. त्यामुळे त्यांना जे आहे ते वाटत आहे की पीक विमा मिळत नाही आहे, परंतु बातमी येत आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, काही जिल्हे जे आहेत ती सध्या स्थितीला आता पीक विमा मिळण्यासाठी सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यात बाकी आहे. लवकरच जे आहे ते काही जिल्ह्यात पीक विमा मिळेल अशी देखील शक्यता आहे. सध्या स्थितीला नुकसानीपोटी 25% भरपाईची रक्कम तसेच पीक विम्याचा लाभ मंजूर झालेला आहे. यामुळे आता खरीप हंगाम 2023 मधील उर्वरित 8 पिकांची विमा भरपाईकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या असून येत्या 15 दिवसात उर्वरित पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या सूत्रांकडून वर्तवण्यात अशी माहिती आलेली आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आता पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळू शकतो. लवकरच मदत देखील मिळू शकते. सर्वात मोठी बातमी. भाजीपाल्याचे दर पुन्हा एकदा घसरले. पावसाचा फटका. फरसबी, शेवगा, वाटाणा नियंत्रणात. कोथिंबीर ही झाली स्वस्त. सध्याची स्थिती. आता जर पाहायला गेलं तर मागच्या वेळेस भाजीपाल्याचे दर वाढले की आपल्याला सर्व बातम्या कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळत होत्या, परंतु आता भाजीपाल्याचे दर घसरलेले आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला आता काही ठिकाणी योग्य हा भाव मिळत नसल्याचं चित्र दिसून येत आहे. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर याचं मुख्य कारण पावसाचा देखील मोठ्या प्रमाणात फटका आहे. तसेच फरबीज, शेवगा, वाटाण्याचे भाव नियंत्रणात आहेत. 1.36 कोटी शेतकऱ्यांचा पीक विमा. सध्याची स्थिती. 1 रुपयात पीक विमा. 31 पर्यंत मुदतवाढ. सध्या जर पाहायला गेलं तर आता मुदतवाढ देखील करून देण्यात आलेली आहे. 1,000 रुपये देखील शेतकऱ्यांना आता देण्याची गरज नाही. 1 रुपयांमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. आता जर पाहायला गेलं तर
1.36 कोटी शेतकऱ्यांचा पीक विमा आपल्याला पाहायला मिळत आहे, अशी स्थिती दिसून येत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक विमा हेक्टरी चांगली रक्कम देखील आपल्याला दिसून येत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे। काही पिकांना हेक्टरी जी आहे ती 20,000हून अधिक मदत आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पीक विमा नक्की भरा, जेणेकरून नुकसान झाल्यावर तुम्हाला मदत मिळेल। पंप चालतात, सौर ऊर्जेवर शेतकरी झाले समाधानी, ना विजेची गरज ना लोड शेडिंगची कटकट। आता सध्या जर पाहायला गेलं तर सौर ऊर्जेबाबत सरकारने देखील मोठे निर्णय घेतलेले आहेत। त्यातले त्यात वीज बिल देखील माफ तर केलेलेच आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे। परंतु शेतकऱ्यांना पंप आता जे आहे ते शेतकऱ्यांचे सौर ऊर्जेवर चालत असल्यामुळे शेतकरी समाधानी झालेले आहेत। सध्या स्थितीला नाही कुठल्या विजेची गरज आहे, नाही कशाची, वाऱ्यामुळे कशामुळे देखील वीज जाणार नाही, अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सध्या स्थितीला सौर ऊर्जा ज्यांनी घेतलेली आहे त्यांना दिलासा मिळत आहे। साहेब, नव्या योजनांची चाली लगीन घाई, शेतकऱ्यांना कधी देणार नुकसान भरपाई, शेतकऱ्यांचा प्रश्न। विधानसभेची आचारसंहिताही दृष्टीपथास पाहायला मिळत आहे। 11,809 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत देखील पाहायला मिळत आहेत। त्यातली त्यात राज्यभरातील विचार केला तर बहुतांश शेतकरी त्यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत। सध्या जर पाहायला गेलं तर नव्या योजना तुम्ही काढत आहात, परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी देणार असा देखील शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे। सध्या स्थितीला सरकारने नवीन देखील योजना आणली आहे। वांग्याच्या दराबाबत व हिरव्या मिरचीच्या दराबाबत छोटीशी अपडेट। सध्या स्थितीला वांग्याला कराड या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर मिळत आहे, म्हणजे 20 रुपये किलोचा दर मिळत आहे। तुम्ही वांगे केलेले आहेत का नाही ते देखील कळवा। सरासरी दर 2,000 रुपयांचा आहे, तर कमीत कमी 1,500 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे। आवक या ठिकाणी 90 क्विंटलची आलेली होती, म्हणजे आवक या ठिकाणी मध्यम स्वरूपाची होती। तसेच हिरव्या मिरचीची आवक 24 क्विंटल कराड या बाजार समितीत आलेली होती। दर या ठिकाणी 3,500 रुपयांचा भेटलेला आहे। तसेच सरासरी दर हा 3,400 रुपयांचा आहे, तर कमीत कमी दर 3,000 रुपयांपर्यंत मिळत असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। सध्या स्थितीला हिरव्या मिरचीच्या दरात काही प्रमाणामध्ये घसरण झाल्याचं आढळून येत आहे। सर्वात मोठी बातमी आहे, 8 वर्षात 500 कोटींचा हप्ता विमा भरपाई, केवळ 69 कोटी। रब्बी हंगाम यंदाही 4.5 कोटींवर बोळवण करण्याचे प्रयत्न। सध्या जर पाहायला गेलं तर 8 वर्षात 500 कोटींचा हप्ता आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणजे 100, 200, 300 कोटी नव्हे तर 500 कोटींचा हप्ता। तसेच विमा भरपाई केवळ 69 कोटी आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे। कधी व किती मिळाली भरपाई असा देखील मनात प्रश्न देखील उपस्थित होत आहे। सध्या स्थितीला याबाबत सरकार केव्हा लक्ष देईल याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष आहे। कांद्याच्या दराबाबत अपडेट आलेली आहे, त्यानंतर आपण शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे, ती देखील पाहूयात। कांद्याला कराड या बाजार समितीत जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे। तसेच कमीत कमी दर 1,000 रुपये, तर सरासरी दर 2,000 रुपयांपर्यंतचा आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी जात हलव्याची आलेली होती। तसेच आवकेचा विचार केला तर 99 क्विंटलपर्यंत आवक। आता सर्वात मोठी बातमी आहे, शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आता कोणता जिल्हा आहे ते देखील पहा, नाही तर शेतकरी म्हणतील की पीक विम्याबाबत अपडेट तर देता परंतु आम्हाला मिळत नाही। सध्या जर पाहायला गेलं तर लाभार्थ्यांचे 104 कोटी 5,33,000 रुपये सध्या स्थितीला पाहायला गेलं तर 33 रुपये। तसेच देवळा तालुक्यातील 36,127 लाभार्थ्यांचे 57 कोटी 84,95,411 रुपये ही पीक विमा रक्कम देण्यात ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनी तयार झालेली आहे। त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे प्रलंबित रक्कम जमा होणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळत आहे। सर्वात मोठी बातमी आहे पावसासंदर्भात। राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता। काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल तर काही ठिकाणी जोरदार होईल। तुम्ही यावर्षी कशाची पेरणी केलेली आहे, भुईमुग, कापूस, कांदा, उडीद कशाविषयी तुम्ही लागवड केलेली आहे ते देखील कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याबाबत पीक विम्याची काय अपडेट आहे, पीक विमा मिळणार आहे का नाही ते देखील कळू। त्यासाठी जिल्ह्याचे नाव नक्की कळवायचे आहे। रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राइब नक्की करा, नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। धन्यवाद।